एक वर्षानंतर कैरीची चटणी, भाकरी, वरतून तेल, अगदी लहानपणीची आठवण झाली ग. आई शेतातून येताना पाठीमध्ये कैरी बघितली ना, आई भाकरीला बसली की लगेच ओळखायची, हा आता हिला चटणी वाटायची. तर आई म्हणायची, वाट बाई, शिकशील पिते अनादानी. कसं पहिल्याच्या काळात स्वयंपाकाकडे जास्त स्कोप आपला असायचा ग. आताच्या पुरी किचन मध्ये पण पाऊल ठेवत नाहीत बघ. मग आई स्वयंपाक करताना लुडबुड लुडबुड असायचीच. मग आई म्हणायची, तर चटणी वाटून घे, माझ्या भाकरी होतील म्हणायची. मग मी काय करायचं, कैरीची साल काढायची, कांदा कट करून घ्यायचं, आई जसं सांगायला अगदी तसंच करायची. हिरवी मिरची, लसूण, लाल भुगा घ्यायचा आणि जिरे घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. अशा प्रकारे खलबत्यात चटणी वाटायची बघ. आईच्या भाकरी यूज तर माझी चटणी तयार व्हायची. आणि अशा प्रकारे ना माझ्या ताईडी, माझा भाऊ अंगणामध्ये बसून ना का नाही, आम्ही 2-2, 3-3 भाकरी खात होतो. ए बाई, तू हसशील अजून म्हणशील, खरंच आम्ही खात होतो ग त्या काळामध्ये. आताचे लेकरं खात नाहीत बघ भाकरी. तर अशा प्रकारे चटणी व्हायची बघ. आणि आता तू सुद्धा जर 4थ्या 5व्या माळ्यावर राहत असतील ना, तरी सुद्धा खलबत्यातच वाटवायची चटणी.